दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आहे। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी ही भेट घेतली। साधुग्राम प्रकल्पासाठी कोणतेही झाड तोडू नये, पर्यायी जागेचा विचार करण्याची भगरेंनी केंद्रीय वनमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। काल संसदेच्या आवारामध्येच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव साहेबांची भेट घेऊन जो नाशिकला तपोवनामध्ये साधूंच्या निवासासाठी जी जागा मोकळी करायची आणि त्यासाठी जवळजवळ 1700 झाडं तोडली जाणार आहे आणि नाशिककर त्यासाठी ती झाडं वाचली पाहिजे, कारण ती नाशिककरांची अस्मिता आहे आणि पर्यावरणाचं सगळ्यांना महत्त्व कळतंय आणि साधू संतांची सोय नक्कीच केली पाहिजे। परंतु ह्या झाडं तोडून न करता नाशिकच्या आजूबाजूला पर्यायी जागा आहेत आणि त्या ठिकाणी करावी अशी जी नाशिककरांची मागणी ती मी वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव साहेबांना कळवली आणि त्यांनी नक्कीच याच्यामध्ये लक्ष घालून चौकशी करून काय मार्ग काढता येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे। आजपर्यंत अनेक वेळा महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी येतोय आणि आतापर्यंत कधी झाडं तोडली नव्हती आणि याच वेळेस झाडं तोडण्याचा घाट घातला जाते। याच्या पाठीमागे काहीतरी नक्कीच असू शकतं आणि त्यामुळे याची खोल चौकशी करावी आणि मार्ग काढावा अशा प्रकारची विनंती मी वनमंत्र्यांना केली। कॅमेरामन विनोद कुमारसह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। तपोवन प्रकरणी नाशिकमधील तरुण हरकतनामा पाठवणार आहेत। महत्त्वाची बातमी, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सुप्रीम कोर्टाला हा हरकतनामा पाठवला जाणार आहे। पर्यावरण प्रेमींकडून हरकतनामा भरून घ्यायला आता सुरुवात झालेली आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। तपोवन परिसरातील झाडं तोडण्याविरोधात नाशिककर आणि पर्यावरण प्रेमी तर आक्रमक झालेलेच आहेत, मात्र वेगवेगळ्या भागातून येणारे काही तरुण जे आहेत त्यांनी आता तपोवनामध्ये सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे। त्यांनी स्वतः एक हरकतनामा तयार केलेला आहे आणि हा हरकतनामा मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि सुप्रीम कोर्ट यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे। तपोवनामध्ये जे पर्यावरणप्रेमी या ठिकाणी येत आहेत आणि ज्यांचा या वृक्षतोडीला विरोध आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीचे हे फॉर्म भरून घेतले जात आहेत आणि ते या पोस्ट कार्डमार्फत थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सुप्रीम कोर्टाकडे पोस्ट केले जात आहेत। यासोबतच नेमकं कोण कोण या ठिकाणी येत आहे त्यांचा एक रेकॉर्ड देखील या ठिकाणी मेंटेन केला जातो आहे। त्याच्यामुळे या सगळ्या पर्यावरणप्रेमींचा एकच प्रयत्न आहे की नाशिकमधल्या या तपोवन परिसरातली ही वनसंपदा टिकून राहावी। कसा प्रयत्न सुरू आहे? हा प्रयत्न आम्ही कालपासून चालू केलेला आहे। ज्या पद्धतीने सोशल मीडियावरून आपला विरोध चालूच आहे, पण मग सरकार त्याच्यावरती काही निर्णय द्यायला तयार नाही। तर आम्ही ठरवलं आहे की सरकारला आता सरकारच्या दारात एवढे कागद पोहोचवायचे लोकांचे संपूर्ण महाराष्ट्रातून की सरकारने या निर्णयावरती स्थगिती आणण्यात हे केली पाहिजे, प्रक्रिया संपूर्ण केली पाहिजे आणि त्वरित केली पाहिजे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। शासनाने नागरिकांची दिशाभूल करू नये असं सयाजी शिंदेंनी म्हटलंय। विनाकारण खर्च न करण्याची सयाजी शिंदेंची शासनाला विनंती आहे। जे झालं ते झालं, यापुढे झाडं तोडू नका असं आवाहन सयाजी शिंदेंनी केलं आहे। टीका टिप्पणी करत आहेत, मला त्याच्याबद्दल नाही, माझी भूमिका समजून घ्या। शासनाला नम्र विनंती आहे, विनाकारण खर्च करू नका आणि तुम्ही दिशाभूल करू नका। तुम्ही झाडं 10 लावणार आहोत वगैरे काय सांगू नका, असलं कधी झालेलं नाही। 33 कोटीचा हिशोब कधी आपल्याला मिळालेला नाही। आपण रस्त्याची झाडं तोडलेल्या बदल्यात 10 झाडं लावली त्याचे हिशोब मिळत नाहीत, तर ही तपासणी यंत्रणाच आपली नाही आहे ना। तेव्हा असं करताना ॲटलिस्ट ह्याच्या पुढची तरी झाडं तोडू नका। झालं तेवढं झालं, त्याच्या पुढे झाडं तुटता कामा नयेत।